फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी माझ्या शक्तीला आव्हान देतेस। पस्तावशील पस्तावशील। काल ते सगळेजण तुला न्यायला आले होते, त्यांच्याकडे बघून तू याने त्याच्या बायकोला मारलं असं ओरडत होतीस, पण त्यातला नक्की कोण? जयसिंग? कुबड्या? त्याची आली तेजू अचानक कशी काय आली म्हणायची, किती दिवस राहणार आहे काय ठाव। मी तिला जाणून बुजून लांब हॉस्टेलवर ठेवली, कधी तिला घरची सय येऊ नये म्हणून, आणि आलीच तर मी तिला भेटायला जायचो, तिला कधी गावाकडे येऊ दिली नाही। आता तिचा रुसवाई सांभाळावर लागणार। बरोबर आहे, माझी प्रत्येक गोष्ट ऐकायला ती काय आता लहान राहिली नाही। तिचं वयच आहे तसं, ती आता 1000 प्रश्न विचारणार। आता मला सांभाळायला हवं। ये बाळा इकडे। आईची खूप आठवण येते बघ पुरी, एवढ्यासाठी मी म्हणतो तू इथं राहू नको म्हणून। अगं बाळा, या घरातल्या सगळ्या वस्तूंची तुझ्या आईची आठवण निगडीत आहे। इथं आल्यावर तुला त्रास होणार म्हणून मी तुला हॉस्टेलवर ठेवले ना। नाही, उलट इथे आल्यावर मला आईला भेटल्यासारखं वाटलं। मी सगळीकडे फिरत होते ना, असं वाटलं आई खूप जवळ आहे माझ्या। आणि थोडं वाईट वाटलं, पण बरं सुद्धा वाटलं। मला जेव्हा पण आईची आठवण येईल ना, इकडे धावत येईल। बघ पोरी, जाऊ आपण हा विषय आता इथंच थांबवूया। अगं मला त्रास होत नसेल का? आई अशी अचानक जळून कशी गेली काय सांगू पोरी तुला। अगं आपल्या घरासमोर ते तुळशी वृंदावन आहे नव्हता, ती प्रदक्षिणा घालायची बघ, तेव्हा ती निरंजन लावायची, ते पदरात धरून येत होती आतमध्ये। ध्यान कुठं बोल तिकडं असं एकदम पदर पेटला, साडी पेटली, काय आपल्याला साधं भासलं तरी जीव गेल्यासारखं होतं, आणि आई तर हे बघ, हे असं होतं ना, म्हणून मी तुला म्हणतो तू इथं येऊ नको, तू आपली तिकडं हॉस्टेललाच राहा। सॉरी डॅड, तुम्हाला पण त्रास होत असेल, लक्षातच नाही आलं। डॅड, तुम्हाला एकट्याला घर खायला उठत असेल ना, आजोबा असते ना तर तुम्हाला सोबत तरी झाली असती। आजोबांचा काही पत्ता लागला? डॅड, खूप ग्रेट होते ना ते, गावासाठी खूप केलंय ना त्यांनी। तुला काय सांगू पुरी, दादासाहेब खूप उदार होते। अगं घराबाहेर याचकांची नुसती लाईनच्या लाईन लागायची, आणि सरळ हसताना लोकांना मदत करायची। पैक्यासाठी कधी त्यांनी कुणाचं काम अडू दिलं नाही। कुणाकडे कार्य असलं तर लगेच पैशांची मदत करायची, तर कधी कधी एखाद्याला पेरण्यासाठी बियाणं पण द्यायचे। कपडं धान्य तर नेहमी द्यायचे।
लोकांना लय आधार होता त्यांचा. दादासाहेब काय होऊन बसले तुझ्या आयुष्याचं दादा? एक चूक, केवळ एक चूक भोवली तुला दादा. ज्या हाताने पुण्यकर्म केलं त्याच हाताने त्या नालायक जयसिंगला पोट धरून या घरात लेकरू म्हणून आणलं, दत्तक घेतलं. तो आला आणि सगळी वाताहत झाली, सगळं आयुष्य बर्बाद झालं. मला त्यांनी मारून टाकलं असतं तरी चाललं असतं, पण रक्ताचं पाणी करून वाढवलेलं सुजल सुफल केलेलं हे गाव ती मातीत गेलं. पुळातच विलासी वृत्तीचा तू माझ्या नाही लक्षात आलं. आणि ज्या दिवशी लक्षात आलं ना त्याच दिवशी तुला घरातून हाकलून देण्याऐवजी मी तुला क्षमा केली. तिथेच माझा घात झाला. अजूनही तो दिवस आठवतोय मला. जयसिंग, अरे काय चाललंय तुझं? हे काय चाललंय म्हणजे तेच चाललंय जे तुमच्याच्यानं झालं नाही. मला दत्तक घेतलं ना तुम्ही. अरे लक्ष्मी सारखी सुंदर आणि सात्विक बायको असताना काय अवधस आठवली तुला? बेस्ट आहे हे काय सगळं? लिंबू, बावली, उदबत्त्या, दिवा, अगरबत्ती काय चाललंय काय तुझं? जादू टोणा करतोस की काय? काय आईला ते परकी बाई समजले? कसं काय? काय सांगू तुला पोरी. अगं मला तर काय सुधरच ना म्हटलं, एकदम असं काय बोलायला लागले ते. पण मग हळूहळू ध्यानात आलं की दादांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला होता. पण तू परिणाम इतक्या एकोपाला जाईल असं वाटलं नव्हतं बघ. अगं ते येडाच्या भरात त्यांनी समधी प्रॉपर्टी पुण्याच्या कुठल्या तरी ट्रस्टच्या नावानं करून टाकली. पैका. हो ग्रेट डॅड, तुम्ही कर्तबगार आहात. तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी नकोच आहे. अगदी बरोबर बोललेस बघ पोरे, अगदी बरोबर. पण कसं प्रॉपर्टीचं एवढं नाही ग, पण त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला ना तो माझ्यानं पावना बघ. आणि ते येड्याच्या भरात एकदम कुठंतरी नाहीशं झालं, काय कळणार झालं एकदम. पण त्यांना शेवटचं पाहिलं कोणी? तसं सांगणं कठीण आहे. तुला सांगतो वाड्यात ते आपलं इकडं तिकडं फिरायचे, पण मी समद गाव समधी पंचक्रोशी पालती घातली बघ, पण कुठं पण दादासाहेबांचा काय ठाव ठिकाण लागला नाही. काही लोक म्हणायला लागले की ते मुंबईच्या का नाशिकाच्या कुठल्या मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट असते. मेंटल हॉस्पिटलच काय, पण मी तर समधी हॉस्पिटल पालती घातली, पण समधीकडे नानाचाच पाडा बघ. आता गावातले लोक काय बाई बोलतात. काय लोकांनी ते इथपर्यंत बोलण्याची मजल गेली की दादासाहेबांच्या इष्टतेच्या हव्यासापायी मीच त्यांचं काही बरं वाईट. काय बोलायचं, पुन्हा कोणाचं आपण तोंड धरणार पोरी. मी तर तेव्हापासून लोकांशी जास्त बोलणंच बंद करून टाकलं. आणि ते अलीकडे आपल्या गावामध्ये बाहेर एक बाई आली आहे, काय तिचं नाव काय बरंच काहीतरी आहे, वसुधा. ते जायला माई म्हणतात लोक तिला. लय डांबरड बाई, एक नंबरची डॅम्बिस आहे ती. अगं ती एवढी काय जादूटोना काय करते, लोकांना भ्या काय दाखवते, काही चिरू नको. आपल्या गावामध्ये शाळा होती ना काय, ती पण बंद करून टाकली तिनं. लय डांबरड बाई आहे ती. काय? शाळा बंद पडली? ए पुरी, तू तिच्या नादाला जाऊ नको. लय वस्तात बाई आहे ती. मी आता बघतेस तिला. माझं गाव उद्ध्वस्त करते काय? आई, मी ना लहानपणी इथेच यायचे मैत्रिणींबरोबर. जवळच्या रानात चिंचा, पेरू, कैऱ्या खायला. आणि शिवाय आई सुद्धा मला संध्याकाळी आरतीला इथेच आणायची. पण आता आई सुद्धा नाही, आणि हे गाव सुद्धा खूप गलिच्छ वाटायला लागलंय ग.
अशी का अवस्था झाली या गावाची? यायला दादासाहेबाला बाहेर काढून सह्या घेण्याचा प्लान आखला होता, नेमकी टपकली. लय चौक झाली, जटावून गप नाही बसायची. यायला सगळं हातातून निसटणार की काय असं वाटत. आर काय ते यायला खोळाच आहे मी. तेजू आली तर खरं म्हणजे सुवर्ण संधी म्हणायला पाहिजे, नाहीतर माझ्यावर दादासाहेबांचा विश्वास बसत नाहीये. पण एक आजोबा नातीच्या बाबतीत नक्कीच लय हळवा असतोय. तिच्यासाठी तो काय बी करत. ठेव की तिकडं. कापड पण ठेव. काय सांगाय पाहिजे का आता गोष्टी ह्या. दादासाहेब जेवण आणले ते खाऊन घ्या, आणि कापड आणले ती पण घ्या, बदलून घ्या. काय कपडे घातले अंगावर, बरं दिसते का ते? तुम्हाला सांगतो, बारक्याने तुमच्या आवडीचं ते करंदीचं कालवण केलंय, पुऱ्या पण तुपात तळलेले आहेत. खाऊन. जयसिंग, तुला चांगला ओळखतो मी. ही समधी तुझी नाटक आहेत. तुझ्या मनात कपट आहे, कावा आहे, म्हणून तुझे असं गोड गोड वागणं सुरू आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला असं वाटणं एकदम साहजिक आहे. कारण त्याच्या आयला मी वागलोच आहे असेल ना तुमच्याशी. पण तुम्हाला सांगतो, मी जे वागलोय ती माझ्या हातनं फार मोठी चूक झाली. ती चूक मला सुधारायची. मी जे काय वाईट वागलोय त्याचा मला पश्चाताप होतोय. खरंच सांगतो, एक डाव मला माफ करा. मी तुमचं शतशा काय म्हणायचं ते ऋणी होईल. मला दादा एक डाव माफ करा. तुम्ही माफ नाही केलं तर मी झुरत मरून जाईन बघा एक दिवस. दादा मला तुमच्या पायाशी बसू द्या. तीच लायकी आहे माझी. मी भयंकर अपराधी आहे तुमचा. पण एक विनंती आहे, हे जे जेवण आणलंय तेवढं जेवण घ्या. दादा, तुम्हाला आठवतं नव्हतं आम्ही जेव्हा बारके होतो, मी तेव्हा तुम्ही मला शिकवलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म असते म्हणून. शिकवलंय नव्हतं का? मग त्या पूर्ण ब्रह्माचा असा अपमान करू नका दादा. प्लीज विनंती करतो तुम्हाला मी. तुम्ही थोडं तरी खाऊन घ्या. तुम्ही नाही खाल्लं तर माझ्या जीवाला लय वाईट वाटेल दादा. तुम्ही खाऊन घ्या दादा. मी तुमचा फार अपराधी आहे. पण तुम्हाला सांगतो दादा, मी तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे. खरंच इथून बाहेर काढणार. तुम्हाला पूर्वीचा समजा सन्मान परत मिळवून देणार. तरच माझं नाव मी जयसिंग सांगेन. दादा, एकदा मला माफ करा. पाय पडतो तुमच्या. कुत्रा आहे तुमचा. कुत्र्याची लायकी नाही माझी. अरे नको नको म्हणत असताना तू त्या मांत्रिक बाईच्या नादाला लागला. आठवतंय तुला? जय मोठाई. मोठाई, तुझी अशीच कृपा राहू दे बघ गरीबावर.
काय तुझ्या मनात? अरे आणखी किती त्रास देणार आहेस तू मला? किती यातना देणार आहे? काय बोलायले दादासाहेब? दादासाहेब, मी तुम्हाला इथून न्यायला आलो. होय, ये रे बारके, मला मदत कर. या दादासाहेब, या. सावकाश रे सावकाश, ओढलेच माझे. कोण आहेस बाळा तू? मी तुला आता आई बरोबर बोलताना पाहिलं. गावाविषयी कळकळ ऐकली. पण जयसिंग सारख्या माणसाच्या हातात सत्ता असल्यावर असंच होणार. कोण म्हणतं असं? मी म्हणते. तुम्ही कोण? तुम्ही मला सगळे माई म्हणूनच ओळखतात. के म्हणजे तुम्हीच त्या ज्यांनी गावात अंधश्रद्धा, दहशत पसरवली. अहो, लोकांना शिक्षणापासून परावृत्त केलं तुम्ही. गावातली शाळा बंद पाडली, दवाखाना बंद पाडला आणि जादू टोणा करून लोकांना फसवताय. मला वाटतं तू चुकीच्या माहितीचा आधार घेऊन बोलतेस. तुम्ही मला कितीही चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी नाही होणार. काय नाही, हे गाव खूप सुंदर होत, समाधानी होत. पण आज तुमच्यामुळे ते बकाल आणि गलिच्छ झाले. तुझा काहीतरी गैरसमज होतोय मुली. मुळात गैरसमज तुम्ही पसरवताय, अगदी स्वतःपासून. नाही म्हणजे तुम्ही दिसता तर एवढं सात्विक वगैरे की तुम्ही असं काही करत असाल असं कोणाला वाटणारच नाही. आणि त्यातच जास्त धोका आहे. त्याचं काय ना, लोक तुमच्याकडे बघून तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही जादू टोणा करून त्यांना फसवता. बरीच माहिती मिळवलेली दिसतेस माझ्याबद्दल. कोणी सांगितलं? कोणी तुला इतकं सगळं? उगाच कुणाचं तरी ऐकून बोलत नाहीये मी. हे सगळं मला माझ्या डॅडनी सांगितलं, जयसिंगराव बारशिंगेने. म्हणजे जयसिंगराव बारशिंगेची मुलगी तू? अर्थात.